आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुम्हीच लावा तुमच्या हाताने आरशात बघून, म्हणजे दुखणार नाही. म्हणजे मला नाही जमणार आहे. आणि इथे आरसाही नाहीये गौरीजी. तळ्या हातावर घ्यायचा आणि जिथे जखम झाली तिथे लावायचं. नाही, पण औषध किती घ्यायचं, किती लावायचं, म्हणजे त्याचं प्रमाण काय असलं पाहिजे हे मला कुठे माहिती आहे. आणि कसं आहे, ज्या डॉक्टरने हा लेप बनवलाय त्यानेच जर त्याच्या हाताने लावलं तर त्याचा गुण जास्त येतो असं म्हणतात. हे बघा रुद्र सर, बोला ना गौरीजी, तुम्ही लावून द्या ना. माणसाला स्वतःची काळजी स्वतः घेता आली पाहिजे. असं इतरांवर अवलंबून राहायचं नसतं. आणि एखाद्याला कोणाची सवय लागली असेल तर ती सवय मोडावी माणसाने. असं उगाच समोरच्या माणसाची इच्छा नसताना जबरदस्तीने त्याला अडवून ठेवायचं नसतं. आणि असं जबरदस्तीने एखाद्याच्या मनाविरुद्ध त्याच्या घरातही घुसायचं नसतं. मग ते घर माणसाचं असो किंवा मधमाशांचं, नाहीतर मग असा त्रास होतो. मला माहितीये गौरीजी, तुमचा राग काय असं सहजासहजी जाणार नाही. पण तुमचा राग घालवण्यासाठी असे असंख्य काटे सहन करायची तयारी आहे माझी. असे काटे बोचल्याशिवाय मधही चाकता येत नाही. मग तो काटा मधमाशांचा असो किंवा आपल्या माणसांच्या रागाचा. आपल्या प्रेमाचं मध मी नक्की चाखणार गौरीजी. तुम्हाला माझ्या घरी मी पुन्हा घेऊन जाईन, ही खात्री आहे मला. का माझं आयुष्य मला परत परत तिथेच आणतंय. जी वळणं नकोय तीच घ्यायला भाग पाडते. माझ्या आयुष्यात सरळ सोपी वाटच नाहीये का? जे कायमचं विसरून जायचं ठरलं तेच पुन्हा पुन्हा का माझ्या डोळ्यासमोर येत आहे. मी जितकी या सगळ्यापासून लांब जायचा प्रयत्न करते तितकंच ते माझा पाठलाग करते. मला नकोय हे सगळं. नकोय त्या आठवणी पुन्हा. नकोय ते प्रेम. काहीच नकोय. ज्या डॉक्टरने हा लेप बनवलाय त्यानेच जर त्याच्या हाताने लावलं तर त्याचा गुण जास्त येतो असं म्हणतात. गौरीजी, तुम्ही लावून द्या ना. माणसाला स्वतःची काळजी स्वतः घेता आली पाहिजे. आणि एखाद्याला कोणाची सवय लागली असेल तर त्या परतीच्या वाटेवरचे सगळे दरवाजे बंद केले तुम्ही. मला तर पुन्हा ते दरवाजे उघडायचे नाहीयेत. पण रुद्र सर असे सतत समोर येत राहिले आणि ते दरवाजे उघडले तर नाही नाही, असं व्हायला नको. हीच ती वेळ आहे. रुद्र सरांमध्ये आपल्या तुझी भिंत बांधली आहेस ती आणखीन भक्कम करण्याची. यातच तुझं आणि बिट्टीचं भलं आहे. या भिंतीला तडे गेले तर परत बिट्टीची फरफट होईल. तू परत एकदा रुद्र सरांच्या प्रेमात पडशील. परत तोच त्रास, तीच अवहेलना.
नाही नाही, नको. हे सगळं परत नको. विचार कर गौरी, तुझी अवस्था असेल तर बिट्टीचं काय होत असेल? मी तुला कधीच पार्टनर बद्दल काहीच विचारणार नाही. प्रॉमिस. तुला नाही जायचं ना परत तिथे, मग मला पण नाही जायचं परत तिथे. आपण इथेच राहू. तिने तिच्या पार्टनरला स्वीकारलं तर? नाही नाही, काही झालं तरी मी स्वतःला आणि बिट्टीला या निसरड्या वाटेवरून घसरू देणार नाही. आ, आ. कसं लावू? दुखतंय का? नाही, आता तू तुझ्या नाजूक हातांनी लावतेस ना, आता मी दुखत आहे. बिट्टी, पार्टनरशी बोलणार नाहीस? पार्टनर इतक्या दिवसांनी भेटलाय ना, त्याला मिठी नाही मारणार? बिट्टी, बिट्टी, बिट्टी. अजून तुझ्या पार्टनरवर रागवलीस? बोल ना ग बिट्टी माझ्याशी. तुझ्या पार्टनरला त्याची चूक कळली आहे ग, आणि त्याची शिक्षाही मिळाली आहे त्याला. प्लीज बोल माझ्याशी. नका जाऊ तिच्या मागे. तिला नाही कळत तिचं भलं कशात आहे. जुनं सगळं विसरलीये ती. कसं तरी सावरले तिने स्वतःला. मला पुन्हा तिच्या वाट्याला तो त्रास नाही येऊ द्यायचा. आम्हाला आता कोणाची गरज नाही. आणि तसंही तुमच्या घरी येण्याआधी आम्ही दोघीच होतो एकमेकींसाठी. आताही ती आणि तिची आईच एकमेकांसाठी उरलोय. आता आमच्या आयुष्यात तिसऱ्या माणसाला जागा देऊन आणखी धक्के पचवण्याची ताकद नाहीये आमच्यात.
प्लीज पुन्हा बिट्टीशी आणि माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करू नका. आमचं आम्हाला सुखानं जगू देत. गौरीजी चला जातो. येतो म्हणावा. येतो. रुद्र सर, काय झालं गौरी? नंदाई कशा आहेत? अच्छा, तुम्ही ओळखता त्यांना? कशी असणार? माझ्या काळजीत असते. मी रिहॅबला गेलो नाहीये तर मी कसा असेन, म्हणजे मला काही झालं तर नसेल ना, या काळजीत असते. पण आता मी घरी गेल्यावर तिला बरं वाटेल. गेले 6-7 महिने ती ह्याच गोष्टीची वाट बघते. त्यांना काळजी घ्यायला सांगा. आणि प्लीज मी इथे घरात कोणालाच सांगू नका. ते सगळे इथे येतील आणि मला माहिती आहे गौरी, तुम्हालाही नंदाईची तितकीच काळजी वाटते. मला माहिती आहे तुम्ही नंदाईवर तितकंच प्रेम करता. आणि घाबरू नका, जोवर तुमचा राज जात नाही तोवर मी घरच्यांना काहीच सांगणार नाही. नंदाई बसा बसा, शांत व्हा, सांभाळा स्वतःला. अगं अगं कशी बसून राहू? मला रुद्रेला शोधायला गेलं पाहिजे. अगं माझं लेकरू कुठे असेल, काय करत असेल, त्याला काही झालं असेल का? नाही नाही, मला गेलं पाहिजे. मला रुद्रेला शोधलं पाहिजे. नंदाई, ओ तुम्ही कुठे शोधणार आहात रुद्र भाऊजींना? आणि पुष्पा भाऊजी आणि रोहित भाऊजी गेलेत ना त्यांना शोधायला. ते रुद्र भाऊजींना नक्की घरी घेऊन येतील. माझा नाहीये विश्वास. गौरीला आणायला गेले होते ना ते, मग ती कुठे आली? नाही नाही, मलाच रुद्रेला शोधायला जायला हवं. मी घेऊ. नंदाई ओ बाबा, बाबा तुम्ही समजावा ना नंदाईंना. तुम्ही सांगा ना यांना रुद्र भाऊजी सुखरूप असतील म्हणून. ते काय बोलणार आहेत? त्यांना तरी कुठं आहे ते? रुद्र त्यांच्या काळजाचाही तुकडाच आहे ना. मला नाही त्यांच्यासारखं एका जागेवर बसून राहून मनातल्या मनात सगळा भार सोसता येणार. मी नाही त्याची वाट बघत घरात बसून राहणार. मी त्याला शोधून आणणार. नंदाई, नंदाई कुठे चाललीस? रुद्र कुठे आहे? रुद्र कुठे आहे? रुद्र रुद्र कुठे आहे? नाही आणलात ना त्याला? का वागता तुम्ही असे? गौरीच्या वेळेस सुद्धा हेच केलं होतं तुम्ही. रुद्रला त्याला रिहॅब मध्ये टाकलं हे आवडलं नव्हतं. आपल्या सगळ्यांवर चिडला होता तो. मग आता असं चिडून तो घरी परत आलाच नाही म्हणजे? मला त्याला शोधलं पाहिजे, त्याची समजूत काढली पाहिजे. नाही नंदाई, अगं तू काय एवढा त्रास करून घेतेस? नको काळजी करूस. आपला रुद्र घरी येतोय. हो, मी आता त्याच्याशी फोनवर बोललो. खरं सांगतोय हा? तू माझी समजूत काढण्यासाठी खोटं नाही ना बोलत आहेस? नाही गाई, रुद्रच्या बाबतीत खोटं बोलू का मी तुझ्याशी? कुठे आहे तो? कसा आहे? नाही, रुद्र बरा आहे आता. अगदी व्यवस्थित बोलला तो. अजिबात नशेत नव्हता.
तो येतच असेल घरी. आला की तूच बघ ना कुठल्या अवस्थेत आहे तो. रुद्र, अरे का त्रास देतोस तुझ्या आनंदाईला? कधी बरा होणार आहेस बाळा? तुझी अवस्था नाही रे मला बघून. कधी मिळणार आहे तुझ्या जखमांवर औषध? कधी अशाच चिघळत राहणार आहेत? नंदाई, नंदाई सावरा स्वतःला. ही वेळ आपण खचून जायची नाहीये, तर रुद्र भाऊजींना धीर द्यायची. ते घरी येतील तेव्हा कुठल्या मनस्थितीत असतील काहीच सांगता येत नाही. आणि अशावेळी त्यांनी तुम्हाला असं पाहिलं ना तर आणखीनच खचून जातील. तुम्ही डोळे पुसा बघू आधी. आपल्याला सगळं धीराने घ्यायला हवं. रुद्र भाऊजींना या सगळ्यातून बाहेर काढायचंय, हो ना? सुमित, सुमित, हळू बोल ना जरा. काय झालं ओरडायला? काय झालं ओरडायला? काय रे, रुद्र गाडीतून पळून गेला, रिहॅब सेंटरला पोहोचलाच नाही, घरभर बोबाटा करायची काय गरज होती तुला? अक्कल नाहीये का रे? हं? घरात बघ जरा. नंदिनी किती नाटक करते रुद्राला शोधण्यासाठी. नशीब गौरी जिवंत हे ओळखला नाहीस. आणि ते सांगितल्याने काय फरक पडला असतं? असंही आपल्याला ना त्या गौरीबद्दल काही कळतंय ना त्या कल्लूबद्दल. सगळं हातात आलेलं मातीत जाणार आहे. असं काही होणार नाहीये. आता काय बाकी आहे? माझे पेशन्स. सगळं संपलंय. तुझ्यासाठी सगळं संपलं असेल, माझ्यासाठी नाही. डाव जरी हातातून निसटत असला तरी खेळ अजून संपलेला नाही. आणि जोवर रेवती जिंकत नाही तोवर खेळ संपणार नाही. काहीही झालं तरी मीच जिंकणार. एवढ्या रात्री कोण आलंय? रुद्र? नंदाई, तुम्ही नका काळजी करू. रुद्र भाऊजी म्हणालेत ना, मग ते नक्की घरी येतील. आणि तसंही मुलगा कितीही रुसला रागावला तरी आपल्या आईपासून फार लांब नाही राहू शकत. या. हो ग, पण मुलगा शुद्धीत असेल तर ना. दारूच्या आहारी गेलेल्या माणसाला काय आई काय घर काय. श्वेता, तू एक काम कर, आतून की नाही पाण्याची बादली भरून आणून बाहेर ठेव. गटारा बिटारात लोळून आला ना तर त्याला बाहेरच स्वच्छ करून आत आणता येईल. तुम्हाला देऊ का पाणी? तुमचं जेवण झालं तर झोपून घ्या ना जाऊन. म्हणजे डॉक्टर म्हणतात की रात्रीचं लवकर झोपावं वयोमानानुसार. ए चंद्या, तिला सल्ले देण्यापेक्षा स्वतःचं काम बघ. नाहीतर गावाकडचा रस्ता दाखवेन तुला. करतोच आहे काम.
रुद्र ए रुद्र दारू उघड ना. मला झोप आली आहे. मी थकलोय खूप. तू झोप जाऊन. झोपलाय एवढ्या लवकर? नाही तू दारू उघड. ए नाही तू जा रे. आपण उद्या बोलू. रुद्र मला खरं खरं सांग, तू सकाळपासून कुठे होतास? थेरपिस्ट कडे. अरे सांगितलं ना मी मगाशी खाली तुला. हो का? बर ते कुठे असतात रे थेरपिस्ट, जरा सांग मला. तर कुठल्या म्हणजे काय? रिहॅबच्या. रिहॅब मध्येच असतात. एक मिनिट, पण तू रिहॅब मधून पळून गेला होतास ना, मग थेरपिस्ट कुठे भेटले रे तुला? अरे मी पळून गेलो म्हणजे काय असं डायरेक्ट नाही पळून गेलो. त्यांनी मला समजवलं मग पळून गेलो मी. बर आम्ही इतकं समजवत होतो तेव्हा नाही ऐकलंस आमचं. त्या थेरपिस्टने असं काय वेगळं समजवलं की तू इतका बदललायस? कारण चांगलं समजवतात त्या. म्हणजे आयुष्य किती सुंदर आहे, ते किती छान प्रकारे जगलं पाहिजे. आणि मी आता चांगलं जगतोय ना. तुला काय प्रॉब्लेम आहे? जा ना आता. पण मला अशा वाईब्स काय येतात की तू माझ्यापासून काहीतरी लपवतोयस? काय रे रुद्र, हे केस कापले, दाढी बारीक केली, हे पण थेरपिस्ट मुळेच का? नाही मला तू सांगच, त्या नक्की कुठे असतात, काय नाव काय त्यांचं, मला भेटायचं त्यांना. झालंय तुझं? मला आता झोपायचंय. जा तू इथून. गुड नाईट. अरे पण मला वाईब्स येत आहेत काहीतरी गडबड नक्कीच आहे, नाहीतर अचानक इतका बदल नाही होणार. आता तुला काय सांगू मी. हा बदल गौरीजींमुळे झालाय. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना. आज किती मजा आली ना. ते जे नवीन सर आहे ते किती मस्त आहेत ना. हो ना, आपल्यासोबत खेळतात, मज्जा करतात. ते सोबत असल्यावर कंटाळाच येत नाही. त्यांनी तर आपल्या सोबतच राहायला हवं. महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णव गायका. मला तर खूप बोर होऊ राहिला. असं वाटतंय की कधी उद्याची सकाळ होतील आणि रुद्र सर येतील. पाताळ देवता हंता भव्य सिंदूर लेपना. आई जरा हळू बोल ना. आम्ही सगळे गप्पा मारतोय ना. एवढं कसले गप्पा मारताय रे? एका दिवसात खूप बदल झाला तुमच्यात. मला माहितीये कसल्या गप्पा मारताय ते. सकाळी वेळेत उठू नका, मग बघतेस तुमच्याकडे. आश्रमाला हळूहळू रुद्र सरांचा लळा लागायला लागला आणि गौरीला गोड त्रास व्हायला लागलाय. भरत. हॅलो. हॅलो रुद्र सर. हा भरत, काय झालं? काही इमर्जन्सी? नाही नाही काही नाही. तुमच्या घरी सगळं ठीक आहे ना? हो ठीक आहे. खरंच सगळं ठीक आहे का काहीतरी गडबड आहे? पण तिथे काय चाललंय? म्हणजे त्या काही म्हणाल्या का?
नाही अजून काय नाही, पण तुमच्याशी युती केली आहे म्हणून माझ्या पण विरोधात गेली आहे. तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. हा हो ते कळतंय मला. म्हणजे या देवीला असं सहजासहजी प्रसन्न करता येणार नाहीये. म्हणजे तिच्यासाठी माफीचे उपास तापास करावे लागणार आहेत, प्रयत्नांचे नारळ वाढवावे लागणार आहेत. उपास तपास नारळ. अरे हा कुठल्या तांत्रिकाच्या नादी तर लागला नाही ना? उद्या कितीची अपॉइंटमेंट आहे? अपॉइंटमेंट? अहो थेरपीची. छान थेरपी होती हा तुमची. मला फार आवडली थेरपी. उद्या यायचंय ना थेरपीला तुमच्याकडे? म्हणजे आश्रमात ना? अहो या की, तुम्हाला जेव्हा वेळ भेटला तुमच्या वेळेवर या. काय? हा मग उद्या सकाळपासून येतो मी. सकाळ ते संध्याकाळ थेरपी घेऊ आपण. दादू, अरे कोणाशी बोलतोयस? अगरबत्त्या ना? हो मिळतील ना तुम्हाला, अगरबत्त्या मिळतील. गौरी खूप मोठं गिराईक आहे. किती डझन पाहिजेत तुम्हाला अगरबत्त्या? हा थेरपी डझन मध्ये? हो थेरपी नाही देत डझन मध्ये. नाही नाही, खूप चांगला सुवास येतो आमच्या अगरबत्त्यांचा. खूप मनापासून बनवतो ना आम्ही अगरबत्त्या. भरत, तुझ्या आसपासही कोणी आहे का? हो हो, मग आहे ना. म्हणजे तुम्हाला प्रसन्न ठेवणारी आणि जी स्वतः अगरबत्त्या बनवती ती पण आहे. मी बोलू का त्यांच्याशी? कोणाशी बोलतोयस तू? हा बघू इकडे. पुष्पा, हॅलो हॅलो, कोण आहात तुम्ही? हे बघा मी आधीच सांगतोय, आम्ही पैठणकरच आहोत. जर का माझ्या भावावर तुम्ही काय मंतरलं ना तर नंतर मी तुम्हाला काय मंतरलं? देतोस ना फोन? काय मंतरलंय? कुठे मंतरलंय? रॉंग नंबर आहे, रॉंग नंबर. ठेवा. हॅलो हॅलो. नाही, हा कट केला. रॉंग नंबर. रॉंग नंबर? मग एवढा वेळ काय बोलत होता त्यांच्याशी? तो इतक्या वेळ बत्त्या बत्त्या म्हणत होता. मला वाटलं अगरबत्त्या पाहिजे, पण मध्येच मेणाचा विषय निघाला. मग समजलं की मेणबत्त्या हव्यात. आता मेणबत्त्या कशा बनवणार ना आपण? रॉंग नंबर आहे. बरं चल, मी झोपायला जातो. उशीर झाला. चल झोपतो मी जाऊन. नाही, काहीतरी गडबड आहे. मी परत लावतो. फोन दे इकडे. काय तुझं? मी बरा झालेलो बघवत नाही तुला? बस झाला आता. मला उद्याची थेरपी घ्यायला जायचंय. गुड नाईट. ऐक ना. नाही, नक्कीच काहीतरी गडबड आहे. मला कळायलाच हवं की रुद्रची थेरपी नक्की कोण घेत आहे. मी उद्या शोधून काढतो. मला बघायलाच हवं रुद्रवर नक्की कोण जादूटोणा करतंय. गौरीजी, मी येतोय तुम्हाला आणि बिट्टीला पुन्हा जिंकण्यासाठी.